अ, मित्रांनो, आज आपण ग्रेट पर्सनॅलिटीज या आपल्या सत्रामध्ये नायकी देवी या अतिशय थोर अशा रणरागिणीचा अभ्यास आपण करणार आहोत. तर या नायकी देवी कोण होत्या? तर त्या ऍक्च्युली चालुक्य राजवंशा मधल्या एक राणी होत्या. तर आपण या स्टोरीकडे वळण्याआधी आपण थोडंसं चालुक्य राजवंशाची माहिती घेऊयात. तर चालुक्य राजवंश हा म्हणजे आत्ता सध्याच्या गुजरात मध्ये होता. तेव्हा ते तिकडचे म्हणजे तिकडे ते राज्य करत होते. तर जर का तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही सगळ्यांनी 100 रुपयाची नोट बघितली असेल. तर त्या नोटेच्या मागे जे हे चित्र तुम्हाला दिसतं याला राणी की वाव असं म्हणतात. म्हणजे ही एक विहीर आहे, जी सध्याच्या पाटण या शहरात आहे. आणि तुम्ही बघू शकता की ही विहीर या चालुक्य राजवंशामधल्या राणी उदयमती या राणीने आपल्या पतिदेव म्हणजे भीमसेन राजा भीमसेन यांच्यासाठी बनवली होती. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपल्याला माहिती आहे की शहाजहाननी त्याच्या पत्नीच्या प्रत्यर्थ म्हणजे मुमताजच्या प्रत्यर्थ ताजमहाल बांधला. पण त्या आधी सुद्धा आपल्या देशातल्या एका राजवटीमध्ये एका राणीनं आपल्या राजासाठी ही एक राणीची वाव बांधली होती. आणि ही राणीची वाव म्हणजे अगदी युनिक असं आर्किटेक्चर, ही वर्ल्ड हेरिटेज साईट पण आहे. तर हे म्हणजे फक्त विहीर नाहीये, हे ऍक्च्युली एक मंदिर आहे. त्याचं स्ट्रक्चर असं इन्व्हर्टेड आहे. तुम्ही बघू शकता की नेहमी मंदिराचं आपलं स्ट्रक्चर असतं की कळस आहे इथे, मंडप आहे. तर हेच इन्व्हर्टेड स्ट्रक्चर म्हणजे जर का तुम्ही ते उलट केलं तर ते कसं दिसेल, तर त्या पद्धतीनं ही विहीर बांधली आहे. आणि अतिशय सुंदर असं काम, अतिशय सुंदर कलाकुसर यात केली आहे. आणि यात 7 लेअर आहेत. हे नक्की तुम्ही कधी गेलात गुजरातला तर ही नक्की बघा. तर एवढं असं समृद्ध असं आपला देश होता. म्हणजे हे तर एक गुजरात मधली गोष्ट झाली. पण असे खूप आपल्या देशामध्ये समृद्धता होती, विविधता होती, अतिशय कलाकुसर करणारे लोक होते, अतिशय प्रगत होतो. तर असं ह्या समृद्ध देशाला लुटण्यासाठी कायमच आपल्यावर आक्रमण होत गेली. आणि त्यातलंच एक आक्रमण करणारा माणूस म्हणजे होता तो म्हणजे मोहम्मद गझनी. तर हा गुरीड एम्पायरचे सध्याच्या अफगाणिस्तान मधला आहे. तर तिथला हा राजा होता ज्यांनी आपल्या देशाला तब्बल एक नाही, दोन नाही, 17 वेळा लूट केली आहे. आणि हेच राजा भीमसेन, ज्यांचा मी तुम्हाला आधी सगळ्यात फोटो दाखवला, तर ह्यांच्याच राजवटीच्या काळामध्ये गझनीनं आपल्या देशावर हल्ला केला होता. आणि त्यांनी सोमनाथाचं जे मंदिर आहे ते तोडून, म्हणजे तिकडची शिवलिंग तोडून, तिथला सगळी संपत्ती लुटून तो पुन्हा एकदा म्हणजे तो अफगाणिस्तानमध्ये परत गेला होता. असा हा गझनी होता ज्याने आपल्या देशावर 17 वेळा आक्रमण केली होती. आणि त्याचाच पराभव करून जो पुन्हा अफगाणिस्तानचा राजा झाला तो म्हणजे मोहम्मद घोरी. तर त्यांनी सुद्धा आपल्या देशात आक्रमण केली. आणि नंतर त्यांनी पण अ, आणि आपल्या देशात त्यांनी साम्राज्य बळकावण्याचा प्रयत्न केला. तर जर तुम्ही मोहम्मद घोरीचं नाव हे ऐकलं असेल, ते म्हणजे राजा पृथ्वीराज चौहान यांच्या बरोबर त्यांनी त्याचे 2 लढाया झाल्या. ज्याच्यामध्ये पहिल्या लढाईत त्याचा अतिशय वाईट पद्धतीने पराभव झाला. मात्र दुसऱ्या लढाईमध्ये त्यांनी राजा पृथ्वीराज चव्हाणांना हरवलं होतं. पण त्या मोठ्या लढायांच्या आधी सुद्धा एक महत्वाची लढाई झाली, ज्याच्यामुळे घोरीने एवढा धसका घेतला होता की त्यांनी नंतर 10 वर्ष भारताकडे वळूनही बघितलं नाही. आणि ही लढाई त्यानं एका महाराणीने त्याला हरवलं होतं. ती लढाई आहे बॅटल ऑफ कशारा. आणि ती लढाई ज्या अतिशय हुशार अशा कुशाग्र बुद्धिमत्तेच्या शूरवीर अशा महाराणीने लढली होती, त्यांचं नाव आहे नायकी देवी. तर ह्या नायकी देवी कोण होत्या? तर त्या गोव्यामधल्या महामंडलेश्वर परमंडी या राजाच्या, म्हणजे ते कदंब राजवट जी होती गोव्यामध्ये, त्यांची सुपुत्री होत्या. आणि त्यांना पहिल्यापासूनच त्यांच्या वडिलांनी युद्ध कलेचं कौशल्य शिकवलं होतं. त्यांना घोडा चालवता येत होता. हे सगळ्या म्हणजे त्या अतिशय पारंगत होत्या या सगळ्या स्किल्समध्ये. तर या नायकी देवी यांचं लग्न पुढे चालुक्य राजवटीतल्याच एका राजा अजयपाल यांच्याशी झालं. आणि हे म्हणजे चालुक्य राजा म्हणजे ती सोळंकी रुलर्स होते ते. तर या राजा अजयपाल हे 1171 मध्ये राजे झाले. मात्र त्यांचं लवकरच निधन झालं. त्यांना या दोघांना मुलगा झाला, जो होता राजा मूलराज द्वितीय. तर 1175 मध्ये राजा अजयपाल यांचा मृत्यू झाला. आणि अल्पवयीन राजा मूलराज याला सिंहासनावर बसवण्यात आलं. पण आता तो अतिशय लहान होता, त्यामुळे सगळी कारभाराची धुरा ही नायकी देवी यांच्या हातात होती. फक्त त्यांना राजा म्हणून ते सिंहासनावर होते, पण सगळा राज्याचा कारभार, राज्याचे निर्णय, सगळ्या गोष्टी या नायकी देवी बघत होत्या.
तर आता काय झालं की आता ही परिस्थिती आहे या या एवढ्या समृद्ध अशा देशाची. तर हे जेव्हा मोहम्मद घोरीला कळलं, तेव्हा त्याने ठरवलं की अरे, एक लहान मुलगा आणि एक स्त्री जी राज्य करते, तर आपल्याला हे गुजरातला वर अटॅक करून जिंकणं अगदीच सोपं आहे. त्यामुळे त्यांनी प्लॅन केला आणि त्यांनी पुन्हा एकदा भारतात प्रवेश केला. आणि तेव्हा तो असा म्हणजे अफगाणिस्तानवरून हे असं मुलतान कव्हर करत, मग नंतर उच कव्हर करत असा हळूहळू तो इथे माउंट आबूला आला. माउंट आबू म्हणजे सध्याच्या राजस्थान मधलं, तुम्ही ऐकलं असेल, हे जैन धर्मियांचं खूप मोठं देवस्थान वगैरे आहे तिथे. तर इथे त्यांनी शेवटी डेरा टाकला. असंच सगळं इथून येत येत बऱ्याच ठिकाणं उद्ध्वस्त करत, बरीच मंदिरं उद्ध्वस्त करत, लूटमार करत तो फायनली इथे माउंट आबू पर्यंत पोहोचला. आणि मग आणि हे सगळं होतंय हे नायकी देवींना कळलं. त्यांच्या गुप्तचरांकडून त्यांना माहिती मिळाली की आता आपल्यावर अटॅक होणार आहे. तर तेव्हा त्यांनी ऑलरेडी बऱ्याच त्यांचे जे अजून राजे वगैरे होते, सामंत होते, त्यांना त्यांनी सांगितलं की आपल्याला एकजूट व्हायला हवं आणि आपल्याला हा अटॅक रोखला पाहिजे. तर तेव्हा फायनली त्यांनी खूप लोकांना याबद्दल मदत मागितली. पण शेवटी त्यांच्या काही जे चालुक्य सामंत होते त्यांनी त्यांना मदत केली. ते म्हणजे नादुला होते, जालोर मधले कृतिपाल होते, धारावर रूलर होते, जे अर्बुदा हे त्यांचं म्हणजे तिथून ते त्यांचे रूल्स होता. तर तिथून हे असे काही 3 सावंतांनी त्यांना मदत केली. आणि मग फायनली तर आणि मग काय झालं माहितीये, आता घोरी हा खूपच अहंकारी होता आणि त्याला, कारण की त्याचं खूप मोठं घोडदळ होतं, पायदळ होतं. त्यामुळे त्याच्याकडे अतिशय सेना समृद्ध होता तो. त्याच्याकडे खूप चांगली प्रिपेअर्ड अशी सेना होती. ज्याच्यामुळे त्याला वाटलं की आपण अगदीच सहजासहजी हे जिंकून जाऊ. आणि तेव्हा त्यांनी राणीला निरोप पाठवला की जर का तुम्हाला तुमच्या म्हणजे तुमचं जर का राज्य तुम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल, तर तुम्ही सगळी संपत्ती, सगळ्या स्त्रिया, त्याच्यानंतर तुमच्या मुलासकट तुम्ही मला शरण जा. आता ही म्हणजे अतिशयच मान्य करण्याची शक्यताच नव्हती नायकी देवींनी. पण मोहम्मद घोरीला म्हणजे त्याला कळू नये आपली पुढची चाल काय असेल, तर त्यासाठी नायकी देवींनी हे मान्य केलं आणि त्या त्याच्याकडे गेल्या. पण तेव्हा त्यांनी मात्र असं त्याला दाखवलं की आम्ही तुला शरण आलोय. पण तोपर्यंत त्यांनी त्यांना जे काही मदतीला सगळे सैन्य तयार झालं होतं, बाकीचे राजे वगैरे आले होते, त्यांच्या बरोबर त्यांनी ऑलरेडी प्लॅन करून सगळा सेटअप केला होता. आणि त्यांनी बघू शकता तुम्ही की माउंट अबूचा जो आहे त्या हिल, कारण की ह्या मोहम्मद घोरीचा प्लॅन असायचा की असं हे आता समजा तुम्ही हे बघू शकता की इथे असं तो त्याचं घोडदळ आहे, त्याच्याकडे खूप चांगलं घोडदळ होतं. तर असं पूर्णपणे कव्हर करून तो अटॅक करायचा, जेणेकरून समोरच्या राजाला कुठे जायला जागाच नाही उरली पाहिजे. पण म्हणूनच राणी नायकी देवींनी अशा ठिकाणी त्याला हेरलं की त्याला असं आजूबाजूला कुठून जाताच यायला नाही पाहिजे. आणि माउंट आबूच्या अशा पायथ्याचं हे जे कशायरा नावाचं गाव आहे, तिथे त्याला त्यांनी घेरलं आणि त्याला असं दाखवलं की आम्ही शरण आलोय. आणि त्यामुळे मोहम्मद घुरी थोडा रिलॅक्स झाला आणि त्याला असं, आणि हे असं होतंय तोपर्यंतच त्याच्या डेऱ्याला राणी नायकी देवी यांच्या सैन्याने घेरलं सगळीकडून. आणि मग त्यांच्यात घणघोर युद्ध झालं आणि समोरून नायकी देवींचं सैन्य आणि इथून घोरी असं ह्या एका घाटामध्ये त्यांना म्हणजे असं एक छोट्या नॅरो स्पेस मध्ये त्यांना अडवलं गेलं, जिथे मोहम्मद घोरीला, कारण की हे अतिशय नवीन जागा होती घोरीच्या सैन्याला लढण्यासाठी, हे असं काही प्लेन पठार नाहीये. सो त्यांना खूप अवघड जात होती ही लढाई. आणि हे होताच आहे तोपर्यंत एका कॉर्नरवरून जालोरचे जे चौहान्स होते त्यांनी पण त्याच्यावर अटॅक केला. आणि हे असं होत आहे आणि त्यांची घोरीचं सैन्य कमजोर पडतच आहे. तितक्यात या अर्बुदा हिल्स मध्ये जे पारमार्स यांनी आपलं सैन्य राखून ठेवलं होतं, त्यांनी मागूनही त्यांच्यावर अटॅक केला. अशा प्रकारे सगळीकडून मोहम्मद घोरीच्या सैन्याला घेरलं आणि म्हणजे अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता वापरून एवढा छान अटॅक प्लॅन करून त्यांनी त्याचा पूर्णपणे पराभव केला. आणि कसं बस घोरी काही आपल्या मोजक्या सैन्यासोबत, काही सरदारांसोबत अगदी वाचून तो म्हणजे त्या रणांगणातून पळून गेला. अशा प्रकारे 1178 मध्ये नायकी देवी यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला. आणि त्याच्यापासून त्यांनी एवढा धसका घेतला होता की जेव्हा मोहम्मद घोरी पुन्हा आला भारतावर अटॅक करण्यासाठी, तेव्हा त्यांनी गुजरातकडे बिलकुल नजरही वळवली नाही. तो सरळ दिल्लीवर आला आणि त्यांनी पृथ्वीराज चौहान यांच्यावर किंवा दिल्ली काबीज करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अजिबात इथे वळूनही बघितलं नाही. तर अशा शूरवीर अशा नायकी देवीचा
आपल्याला कदाचित म्हणजे माहिती नसेल, कारण की अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्या इतिहासातल्या, ज्या आपल्या पुस्तकांमधनं सोयीस्कररित्या वगळल्या गेल्यात. पण आपल्याला आज अशा निमित्तानं, आपल्या बालकेंद्राच्या निमित्तानं आपल्याला छान छान गोष्टी कळतायत आणि यातून आपण आपल्या देशासाठी कसं छान छान कार्य केलं पाहिजे, की आपण आता आता बघतोय की वुमन एम्पॉवरमेंट, मुलगी शिकली हवी, मुलगी शिकायला हवी. पण हे आपल्या देशात खूप आधीपासून चाललंय, की स्त्रियांना सामर्थ्यवान स्त्रिया असे खूप आदर्श आपल्या समोर आहेत. तर आपण याच मार्गावर आपण चाललं पाहिजे आणि आपल्या देशासाठी सतत चांगलं कार्य करत राहिलं पाहिजे. हरिओम.